नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आज सर्वात मोठा श्रावणी सोमवार आणि ऑगस्ट महिन्यातील पहिला सोमवार आहे, श्रावण सोमवार आहे। हा दिवस शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। हा दिवस त्यांना समर्पित असतो। या दिवशी शिवलिंगाची पूजा ही विधिवत केली जाते। त्यांना 108 बेलपत्र अर्पण केले जाते। श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हटला जातो। या दिवशी घरातील जेवढे सदस्य आहेत तर ते शिवलिंगाची पूजा करून विधिवत पंचामृत आणि उसाचा रस अर्पण केला जातो। घरातील दुःख संकट विघ्न दूर होण्यासाठी उसाचा रस अर्पण केला जातो। या दिवशी व्रत उपासना करून शिवलिंगाची पूजा करून शिवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतात आणि या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात। म्हणून आज एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे व त्याचप्रमाणे शिवतत्व सोमवारच्या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते। घरातील स्त्रिया असेल पुरुष असेल तर या दिवशी उपाय व सेवा करत असतात। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आपल्याला सोमवारच्या दिवशी एक नारळ अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे। यामुळे आपल्याला लागलेला कालसर्पदोष कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते। आपल्या घरातील सर्व व्यक्तीची मनोकामना पूर्ण होऊन घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते व आपल्या जीवनातील दुःख संकट विघ्न दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य कमी होतात। घरातील आजारी व्यक्ती बरा होईल व घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील। माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील। असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, सोमवारच्या दिवशी शिवमूठ जी आहे ती तांदूळ आहे। तर तांदूळ कशा पद्धतीने अर्पण करायचे आहे शिवलिंगावर। सर्वात प्रथम आपल्या मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे आहे, मूठ भरून तांदूळ घ्यायचे आहे। त्यानंतर जे जल आहे शुद्ध जल आपल्या मुठीवर टाकायचं आहे आणि 3 वेळा आपल्याला हे जे तांदूळ आहे ते अर्पण करत जल अर्पण करायचं आहे। ज्यामुळे शिवलिंगावर अशा पद्धतीने तुम्ही शिवमूठ अर्पण केली तर शिव लवकर प्रसन्न होतात व आपल्या अडीअडचणी ह्या दूर होत असतात। तर पहा, हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी जे आजारी व्यक्ती आहे तो बरा होतो। घरामध्ये जे पती पत्नीमध्ये वाद आहेत ते कमी व्हायला लागतात। घरामध्ये नातेसंबंध तुटलेले आहेत किंवा घरामध्ये भरपूर अडचणी कर्ज भरपूर झालेलं आहे, मुलाच्या जीवनामध्ये सतत विघ्न येत असेल, संकट असेल किंवा शैक्षणिक बाबतीत नोकरी बाबतीत त्याला यशप्राप्ती मिळत नसेल आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर अवस्थेत राहत नसेल व त्याचबरोबर दुःखाचा डोंगर आपल्या घरावर जास्तीत जास्त येत असेल, म्हणून हा उपाय तुम्हाला सोमवारच्या दिवशी म्हणजे आज करायचा आहे व आपल्या मनातील सर्व मनोकामना इच्छा पूर्ती व्हावी। सर्व आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर पहा, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे। तर पहा, तुम्हाला सकाळी जमेल असेल तर सकाळी आवर्जून करा, नाहीतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता। शक्यतो प्रदोष काळामध्ये आवर्जून करावा। 5:30 वाजतापासून तर 7 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता किंवा 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। या दिवशी तुम्हाला दुकानामधून नारळामध्ये पाणी असेल असं नारळ विकत घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर घरातील जो कलावा धागा आहे, जर तुमच्याकडे कलावा धागा घरात नसेल तर लाल रंगाचा कलावा धागा तुम्ही विकत घेऊन येऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला गोल आकार येळ्यामध्ये आपल्याला या नारळाला 21 वेळा बांधायचा आहे आणि त्यानंतर सर्व घरामध्ये आपल्याला हे नारळ घेऊन फिरायचं आहे। माझ्या घरातील इडापिडा वास्तुदोष संकट विघ्न दूर जाऊ दे असं तुम्हाला नारळ घेऊन सर्व घरामध्ये फिरवायचं आहे। आणि घरातील जी पुरुष मंडळी आहे जे कमवत आहे तर त्यांच्या अंगावरून आपल्याला हे जे नारळ आहे ते 7 वेळा डोक्यापासून तर पायापर्यंत उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरातील जेवढे सदस्य आहेत तर त्यांच्या अंगावरून हे जे नारळ आहे ते 7 वेळा उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगाच्या पिंडीखाली आपल्याला हे नारळ ठेवायचं आहे
अर्पण न करायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी भावना आहे ती व्यक्त करायची आहे. शिवलिंगाच्या पिंडीखाली तुम्हाला बसायचं आहे, मांडी घालून बसायचं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही भावना आहे, जसे की घरामध्ये सुखसमृद्धी हवी आहे, पती पत्नीमध्ये वाद होत आहेत, घरामध्ये नातेसंबंध तुटलेले आहेत, किंवा जो मुलगा आहे तो आजारी आहे, किंवा घरामध्ये आजारपण वाढलेला आहे, मुलाची शैक्षणिक बाबतीत प्रगती होत नाही, ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत. तर पहा, हा जो नारळ आहे हा चुकूनही फोडू नये. तर हा उपाय सोमवारच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय शिवमंदिरात केल्याने आपल्या घरातील अडचणी दूर होऊन 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन आपली भरभरून प्रगती होत असते. म्हणून हा एक उपाय मंदिरामध्ये जाऊन आवर्जून करावा. यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते. घरातील कायमची दारिद्र्य संपून घरामध्ये 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन घरामध्ये पितृदोष कमी होतो, घरात सुख शांती लाभते. असा एक उपाय सोमवारच्या दिवशी आवर्जून करून पहा. घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी टिकून राहील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.